मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचं प्रकरण घडलं। पोलिसांकडून आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध देखील घेतला जातोय। तर मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने रंग फेकला। अज्ञात व्यक्तीने पुतळ्यावर लाल रंग फेकला, तर शिवाजी पार्क परिसरातील या पुतळ्यावर रंग फेकला असून लाल रंग कुणी टाकला याचा शोध आता पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे। प्रचंड राग येतो, राग संताप येतो। आमच्या डोळ्यात कधी कधी अश्रू येतं की मासाहेबांना पाहून। म्हणजे अशा पद्धतीने जर समजा कोणी करत असेल तर त्याला ठेचून काढलं पाहिजे, ठेचून काढलं पाहिजे। कोण आहे माणूस थर्ड क्लास आला। आता या सरकारने त्या ठिकाणी शोधलं पाहिजे। सीसीटीव्ही फुटेज खूप असतं सगळीकडे, अजून सापडत नाही म्हणजे कमाल आहे। मग अजून महाराष्ट्रात वातावरण खराब होत जाईल ना संपूर्ण, जर नाही हे झालं तर, मग नाही शोधलं तर। म्हणून त्या ठिकाणी ताबडतोब शोधलं पाहिजे आणि काय असेल ते कळलं पाहिजे। काय ते दुष्कृत्य करणारे समाजकंटक यांना माफी नाही। माननीय देवेंद्रजींनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की काही करून हे लोक हुडकून काढा, कुणाचं षडयंत्र आहे। आणि अशा दिवशी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आहे, अशा दिवशी अशा प्रकारचं षडयंत्र कृत्य करणारा समाजकंटक, दुष्कृत्य करणारा असा व्यक्ती याला आम्ही सोडणार नाही, आमचं सरकार सोडणार नाही। निषेधार्ह, चीड आणणारा, संताप आणणारा प्रकार इथं घडला। डोळ्यात आसू आणि अंगार दोन्ही आहेत माझ्या। हिम्मत झाली, कुणाची हिम्मत झाली हे पोलिसांनी तर शोधलंच पाहिले, पण त्याचबरोबर सतत मेरी माँ का अपमान हुआ असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला। उभा महाराष्ट्र, उभा शिवसैनिक त्यांना माँसाहेब म्हणतो। ती आमची माँ आहे, आम्हा सर्वांची माँ आहे, शिवसैनिकांची माँ आहे। तिच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली। पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।